राज्यात भावी मुख्यमंत्री म्हणून अनेक पक्षांच्या नेत्यांची नावे समोर येत आहे। यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाची देखील भर झालेली आहे। मुंबईत भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाची पोस्ट झळकल्यानंतर आता नागपूर ग्रामीणचे मनसे जिल्हाध्यक्ष शेखर दुंडे यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केलेला आहे। आज नागपूर येथे माध्यमांशी बोलताना दुंडे यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रामटेक विधानसभा क्षेत्रात मनसेचे इंजन निवडून येण्याचा विश्वास दर्शविला आहे। तसेच महाराष्ट्राच्या गढूळ झालेल्या राजकारणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकमेव पर्याय आहे, असेही दुंडे म्हणाले। भावी आमदार म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी दुंडे यांनी दर्शविली आहे, परंतु ते राज ठाकरे यांच्या शब्दाबाहेर जाणार नाही। काहीही झाले तरी मनसेची साथ सोडणार नाही, असेही दुंडे यांनी यावेळी म्हटले। महाराष्ट्रामध्ये आता चारी पक्षाचे गडूळ झालेलं वातावरण जनतेसमोर उभे झालेले आहे। आता एक पर्याय म्हणून सिर्फ आमचे सन्माननीय राजसाहेब ठाकरे आहेत। त्यांना कुठंतरी भावी मुख्यमंत्री बनवण्याची अशी जनतेची इच्छा आहे। त्या कारणामुळं साहेबांचे जे पक्षात किंवा कोणत्याही पदावर नसताना आम्ही पक्षात किंवा कोणत्याही पदावर नसताना तरी आम्ही जनतेची कामं करीत आहोत। त्या दृष्टिकोनातून आता जनतेचा असा म्हणणं आहे की ह्या विधानसभेमध्ये कोणीतरी नवीन चेहरा दिसला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून साहेबांना या सर्व गोष्टीचा अभ्यास झालेला आहे। त्यामुळं साहेब आता 200 ते 250 जागा म्हणजे पुऱ्या महाराष्ट्रावर लढवण्याचा विचार केलेला आहे। आम्ही पण जनतेची कामं करून राहिलो आहोत। सत्ता एका दमानं कोणाला मिळत नसते, जनता पण बघते की बा कोणाची कामं कशी आहे। आता 2024 मध्ये जनतेचा जो कोर आहे ते आमच्या सोबत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 24 मध्ये किंवा 25 मध्ये आम्ही तुम्हाला सत्तेत दिसणार आहोत। सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे या महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला दिसणार आहे। बघतच आहे की 2 शिवसेना 2 राष्ट्रवादी आता ह्या पक्षांनी चारही पक्षांना असं महाराष्ट्राचे वातावरण करून टाकलेलं आहे की जनता खूप त्रस्त झालेली आहे। त्यामुळं आम्ही येणाऱ्या विधानसभेमध्ये एकट्या चळवळच्याच नाऱ्याने आमचे सन्माननीय राजसाहेब आम्हाला लढवणार आहेत। आता सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला अगर या रामटेक विधानसभा म्हणून कोणत्याही विधानसभेतून मला अगर उमेदवारी दिली तर मी साहेबांचा एक आशीर्वाद समजून त्यामुळे किती झालं तर साहेब आमचे हे विठ्ठल आहेत आणि विठ्ठलाचा अगर मला आशीर्वाद मिळाला तर मी येणाऱ्या विधानसभेमध्ये भावी आमदार म्हणून लढणार आहे। आणि साहेबांनी जी जबाबदारी माझी यावर दिली, कोणत्याही ह्या विधानसभा म्हणून किंवा कोणत्याही विधानसभेतून मला दिली, माझ्याकडे आता 2 विधानसभा आहे, रामटेक नोंबरेड। मला कोणत्याही विधानसभेतून अगर साहेबांनी म्हटलं का तुला इथून लढणं पडते तर मी ते एक आशीर्वाद म्हणून साहेबाची एक मी महाराष्ट्र सैनिक म्हणून लढणार। आणि मी 100% सांगतो की साहेबाच्या आशीर्वादानं येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला भव्य असं दिव्य हे रामटेक मनसेमय झालेलं दिसेल। साहेबांचे विचार आमच्या मनात आहे। साहेबांना उमेदवारी दिली तर आम्ही लढू, नाही तर साहेबांचे जे आम्हाला आदेश असेल त्याच आदेशा हिशोबावर आम्ही काम करू। साहेबाच्या आदेशाशिवाय आम्ही पुढे जाणार नाही। हे आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आहे की आमच्यावर साहेबांचे विचार आहे। आमच्याकडे काही कसे पक्ष येतात जातात, आम्हाला बोलतात, पण आम्ही साहेबाला कधी सोडू शकत नाही मरतपर्यंत। हे आमचे दैवत आहेत राजसाहेब, सन्माननीय राजसाहेब। आम्ही साहेबाचे आदेश हे आमच्यासाठी आखरी आदेश असेल। विकास कामं आता 200 काही कोटी रुपये रामटेकसाठी आले। कुठे विकास दिसतो तुम्हाला? रामटेकचा विकास दिसतोय, कोंबरेटचा विकास दिसतोय। विकासाचे कामं पुष्कळचे थांबलेले आहेत। माझे असे कार्य आहेत की मी पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्ता आहोत। येणाऱ्या सहअध्यक्षपासून ते जिल्हाध्यक्षपर्यंतच्या सफर ह्या मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये केलेल्या आहेत। त्याच्या आधी मी शिवसेनेत होतो। शिवसेना ही आम्ही घडवली ह्या ठिकाणी। साहेबासोबत मी कमसे कम आता 25-30 वर्षापासून साहेबासोबत आहोत, अनेक निष्ठेने आहोत। त्याच्यामुळं साहेबांना जर मला जबाबदारी दिली तर मी घेईन। मी असं साहेबाला कधी म्हणणार नाही की मला द्या। जनमत लाईव्ह न्यूजसाठी नागपूरमधून रजत पंडित यांची रिपोर्ट।